अटॅकची पोझिशन जवळजवळ 5 ओपनिंगमध्ये येते, पण जोको पियानोमध्ये ती जास्त वेळ येते. पहिल्यांदा जोको पियानोमधले आपण पोझिशन बघूया. E4 E5, नाईट F3, नाईट C6, बिशप C4 इटालियन गेम, बिशप टू C5 जोको पियानो. त्यानंतर हा सरळ सफेद D4 खेळतो, म्हणजे ते गॅम्बिटला दिल्यासारखं झालं पॉन, आणि ई क्रॉस D4 करतो. ही मॅक्स लांजा अटॅक. स्कॉच गॅम्बिट इथे खालेले आहे, स्कॉच गॅम्बिट. आता आपण याच्यात खेळायला गेम बघूया एक. E4 E5, नाईट F3, नाईट F6, बिशप C4 इटालियन गेम, नाईट F6, टू नाईट डिफेन्स म्हणतात त्याला. D4 पॉन इथंच त्याने वरती घेतलं. ई क्रॉस D4, कॅसल, बिशप टू C5. ही साधारण पोझिशन आहे मॅक्स लांजा अटॅकची आहे. मॅक्स लांजा अटॅक इथे खाली लिहून आले. E5 हा नाईटला थ्रेट देतो आणि हा बिशपला थ्रेट देतो. हा तर ऍक्च्युली ह्याने बिशपला मारल्यानंतर याला पुढे काही स्कोप नाही, पण याला पुढे ह्या पॉनवर अटॅक करायचा स्कोप आहे. तर हा ई क्रॉस F6 करून टाकतो. डी क्रॉस C4 करतो. रूक टू E1 घेतला, त्याने राजाला चेक दिला. राजा F8 ला गेला. बिशप G5 घेऊन या पॉनला सपोर्ट दिला, आणि शिवाय सपोर्ट देऊन पॉननी मारलं तर काय प्रश्न येणार नाही. G क्रॉस F6. हा आता बिशप टू H6 आणि चेक. राजा G8 ला जातो. नाईट क्रॉस D4 केलं. बिशप क्रॉस D4 केलं. C3, बिशपला थ्रेट. बिशप टू F5 खेळला. अर्थात हा बिशप त्याने वरती घेतला असता तरी चाललं असतं. बिशप E5 चाललं असतं. बिशप F5, C क्रॉस D4, नाईट क्रॉस D4, नाईट टू C3, बिशप टू G6 त्याने घेतला. आता ही जी मूव आहे ते C6 ही अतिशय महत्वाची मूव आहे खरं. याच्यामुळे पुढचा मेट वगैरे तळला असता, कारण हा नाईट येऊन तिथे त्याला थ्रेट देण्यासारखं होतंय. हा बिशप टू G6 घेतला त्याने. रूक टू E8 आणि चेक. बघा आता कसं होत होते. क्वीन क्रॉस E8, नाईट टू C3, प्रॉब्लेम झाला एक मिनिट. थोडंसं मागे जाऊया. C क्रॉस D4, नाईट क्रॉस D4, नाईट टू C3. इथे मी म्हटलं की हे पॉन इथे घेतलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे हा जो पांढरा नाईट आहे हा इथे येऊन खतरनाक पोझिशन आहे एकदम. हा पुढे मेट त्याच्यामुळे झालाय. तर बिशप टू G6 खेळला तो. रूक टू E8 चेक. क्वीन क्रॉस E8, क्वीन क्रॉस D4, क्वीन टू E5. आता परत एकदा असं आहे की हा नाईट इथे येऊ द्यायला नाही पाहिजे, कारण ह्या नाईटमुळे हा नाईट इथे आल्यानंतर तो या पॉनला अटॅक करतो, तर किंगला चेक देतो आणि मेटिंग सिच्युएशन तयार होते. क्वीन टू E5 घेतल्यामुळे मेटिंग पोझिशनच तयार झाली खरं म्हणजे. हा बघा, नाईट टू D5 घेतला त्याने. आता हा नाईट इथे आला समाव समजा, किंवा हे पॉन मारलं या नाईटनी तर मेटच आहे. हा त्यामुळे हा काय करतो, त्याला नाईट मारून टाकावं लागतोय. क्वीन क्रॉस F6. हा आता हा एक टिपिकल मेट आहे की क्वीन इथे मध्ये आली असती तर G7 ला आली तर चेकमेट होतो.
क्वीन 2 त्यामुळे D4 घेत होतो, पण तो मारून टाकतो. क्वीन क्रॉस D4, क्वीन क्रॉस अरे F6 केला तो, काय उपयोग नाही ते पॉन आणून. क्वीन क्रॉस F6, बिशप टू F7 केला, काय उपयोग नाही. क्वीन टू G7 आणि अशा तऱ्हेने चेकमेट झालेलं आहे. प्लेयरची नावं खाली लिहिलेली आहेत. हा, तर मॅक्स लाईनचा अटॅक थोडा जपूनच करायचा. एक मी बॉबी फिशरचा पण गेम बघितला होता मॅक्स लाईनच्या अटॅकचा, पण आता तो सापडत नाही मला. बघितल्याबद्दल धन्यवाद.